या मॅचमध्ये प्रेक्षकांची लयलूट गर्दी आपल्याला पाहायला भेटते. अलोट गर्दी आपण पाहताय, कारण की एकच आहे ईगल प्रीमियर लीग. 26चं पर्व आपण अनुभवताय. 2026 2026. सर बोथ द टीम. यस, निर्वी सुपर किंगचा इथे 12वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू आलेला आहे. त्यामुळे एक विनंती असेल की आपण श्रुती गोवा कॉलिंग टीम विनंती असेल की आपण आपला एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. चला, एक सूचना जी आमच्यापर्यंत येते तीच आम्ही मायक्रोफोनच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवतो. जे काही पक्षीचं आपल्याला लावायची आहेत ती मात्र मॅच झाल्यानंतर आपण लावा. चालू असणारी कुणीही बक्षांची खैरीत बक्षिसांची लयलूट करणार नाहीये. यस, गेम ऑन. आडवा बॅटने खेळला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, क्या एफर्ट्स. परंतु बॉललाच बाउंड्री लाईनची भेट घ्यायची होती आणि ती अखेर त्याने घेतले. आला या पहिल्या बॉलवरती चौकार. पुन्हा एकदा सेन्सेबल क्रिकेट, सेन्सेबल क्रिकेट. या फलंदाजाला अगदीच उदय यांना माहिती आहे की पहिला बॉल जरी मोठा स्ट्रोक आपण खेळला आहे. ओ हो, क्या बात आहे. डायरेक्ट एसट्या उडवल्यात. फलंदाज बाद. पहिला हादरा भेटला जातोय श्रुती गोवा कॉलिंग टीमला आणि संधी भेटती आहे डीजेला. थँक्यू सो मच. अनिकेत, चांगली गोलंदाजी होती यांच्या माध्यमातून देखील. 4 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. एक गडी बाद झालेला आहे. अल्पेश मस्के इनॅक्ट नंबर 3 वरती हा फलंदाज दाखल. समोरच्या दिशेने खेळलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. काय व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय. ऑनलाईनमध्ये आपण यूट्यूब वाहिनीवरती PTCच्या माध्यमातून ही क्लिअरिटी आपण अनुभवत आहे. दिस वाईड बॉल पंचाने घोषित केला आहे. 1 धाव एकेरीच्या माध्यमात 1+1 = 2. अशा 2 धावा आणि 2 धावेच्या माध्यमातून ओव्हरऑल 6 रन, 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. वाईट +1 अखेरीस या 2 धावा. अगदीच जर आपण पाहिलं तर पूर्ण जयपूरची पिंक सिटी इथे मात्र आपल्याला पाहायला भेटते. अगदीच पताका देखील आपण पिंक कलरच्या लावल्यात आणि त्याचबरोबरीने निर्वी सुपर किंग संघ देखील पिंक जर्सी त्याने परिधान केले. म्हणजे ही मॅचची रौनक आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. काय क्लिअरिटी दिसते. यू विल मिस क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीफार चुका झाल्या परंतु धाव घेतली गेली नाही. ही जमेची बाब असेल बॉलिंग करणाऱ्या टीमला निर्वी सुपर किंग संघासाठी. आणि या पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला, अमीर आलेत. दुसरं षटक. 6 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. आडव्या बॅटने खेळला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. क्या बात आहे अमीर. हे क्षेत्ररक्षण, हे एफर्ट्स, हा फिल्डिंगचा दर्जा कदाचित तुम्हाला बॉक्स क्रिकेटमध्ये जास्त पाहायला भेटेल. असं नाही आहे की टेनिस क्रिकेटमध्ये हे ओरम क्रिकेटमध्ये आपल्याला दिसत नाही. परंतु
जे फिल्डिंग एफर्ट्स आहेत, जेवढा वेगाने बॉल शरीरावरती येतो आणि तेवढ्याच वेगाने त्या बॉलला डिफेन्स देखील करायचं असतं आणि तसाच खेळ करता होतोय. 6 धावा फलकावरती लागले गेल्यात. पहिला बॉल आणि इथे मात्र देखील मिसफील्ड झाली आहे. इथे मात्र चुका होत आहेत. त्याच आमिरच्या माध्यमातून आला या चौकार. सबसे आगे चला या 4 धावा आणि 4 धावेच्या माध्यमातून 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. पुन्हा एकदा नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. एकच धाव, नो बॉल आहे. एकच धाव आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाज आमिर पुन्हा एकदा तयार होतील. हा देखील नो बॉल आहे. 1+1=2 अशा 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून स्कोअर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलं. यस 1+1. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. श्रुती गोवा कॉलिंग संघ आपल्याला पाहायला भेटतोय. धावा हव्यात. पहिली मॅच आपण त्यांची पाहिली होती. गोलंदाजाच्या जीवावरती हा सामना जिंकला होता, परंतु इथे मात्र आमिरचं कमबॅक. टप्पा पाहिल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेत ऑन साईडला ड्राईव्ह केले. हलक्या हाताने स्टीअर देखील करण्यात आलेला आहे. एक धाव खूप महत्त्वाची आहे, परंतु इथे मात्र जर पाहिलं तर या धावा इथून पुढे या धावांचा ग्राफ वरती चढवावा लागेल. जी गाडी ऑन ट्रॅक नाही आहे तिला ऑन ट्रॅक देखील आणावं लागेल. क्षेत्ररक्षक आहेत इरफान असतील, आमिर असतील. चांगला खेळ निर्वी सुपर किंग संघाच्या संपूर्ण खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहताय. हा बॉल पंचाने वाईड घोषित केलाय. 1+1=2 अशा 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून स्कोअर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटले. 16 रन्स. हलक्या हाताने स्टीअर केल्या बॅक टू दी बॉलर, परंतु एकच धाव. एक धाव देखील खूप महत्त्वाची असते आणि तो खेळ हे दोन्ही फलंदाज आपल्याला दाखवत आहेत. 17 रन 17 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चला येत्या 4-5 एप्रिल रोजी 2026 ते पर्व आपण आपल्या भेटीला येईल. कलंबोली प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेटची एक दमदार स्पर्धा अगदीच आपल्याला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा हा बॉल खेळला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक एकच धाव. क्या बात आहे. चित्त्याच्या चपळाईने ही एक धाव घेण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर एका धावेच्या माध्यमातून अगदीच कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे वाढली जाते. 18 रन्स 18 धावा फलकावरती लागले गेल्यात. समोरच्या दिशेने खेळलाय. क्या बात आहे इरफान. माफी असावी. अनिकेत आहेत. सौरभ नाईक आपल्याला पाहायला भेटतात. क्या बात आहे. टप्पा डायरेक्ट टॉपिंग क्रीज मध्ये पडलाय. सौरभचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गोलंदाजांना मोठे स्ट्रोक खेळण्यापासून वाचायचं असतं आणि तसाच खेळ. हा बॉल वाईट आहे. पंचाने डिक्लेअर केलाय. इट्स अ वाईड बॉल. व्ह्यूअरशिप कशी दिसते. पुन्हा एकदा लय भरकटलेत आणि इथे मात्र जर पाहिलं तर स्पर्धा पण थोडी 25 धावा 25 रन्स ऑन द बोर्ड. चला पंचांशी वाद घालायचा नाहीये आणि डायरेक्ट आपण जर मैदानाच्या आत आलात पंचांना न विचारता तर कदाचित आपल्याला पॅनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. चला 26 धावा 26 रन्स ऑन दी बोर्ड.
3 षटकांचा खेळ संपलाय. बॉलिंग ट्रॅकवरती इरफान आपल्याला पाहायला भेटतील. 3 षटकांमध्ये चांगला खेळ झाला आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. गोलंदाजी तेवढ्या ताकदीची आत्ता मात्र इरफानची आपण पाहिली आहेत. हा बॉल डॉट आहे. शरीरापासून थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा बॉल. काय प्रयत्न होत आहेत, कमालीचे एफर्ट्स आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंट निर्वी सुपर किंग संघाचं स्ट्रॉंग आहे. 27 धावा 27. एक धाव आली आता मात्र. बॅटची कडा कदाचित पण पंचाने अपील ती फेटाळली. फलंदाज पात होता सुखरूप वाचलेत. श्याम यादव आपल्याला पाहायला भेटले ऑन स्ट्राईक. डावकुऱ्याचा फलंदाज आहे. क्षमता दाखवावी लागेल. क्या बात है. प्रहार करण्यात आला होता. या 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. या 3 धावेच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या असेल 30 धावफलकावरती. चांगला स्ट्रोक. गेली काय स्क्रीनला लागला. पुन्हा एकदा खेळण्यात आलेला हा स्ट्रोक. इथे मात्र ते पिक्सल आहेत. क्या बात आहे. समोरच्या दिशेने ट्रॅव्हल केलाय. डिक्लेअर झोन ओपन आहे. या 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 रन्स. आणि आता मात्र करायचं आहे 35 या धावसंख्येचा पाठलाग. चला समृद्धी स्ट्रायकर आणि पाकी 11 दोन्ही टीम्स. संगनायक विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. चला रोहन दादा आत्माराम शेठ पाटील यांचं आगमन नुकताच काही कालावधीमध्ये होणार आहे. सो ज्या गाड्या आपण एंट्रीच्या असतील तिथे त्या गाड्या पार्क केल्यात. त्या विनंती असेल एका सुखरूप ठिकाणी पार्क करायच्या. एंट्रीच्या त्या गाड्या काढायच्यात. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. अल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती. चांगला स्ट्रोक. खेळण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात एक धाव.
चला अल्पेश, चांगली गोलंदाजी करावी लागेल. 35 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. फलंदाज बाद, पहिला हादरा भेटला जातोय. चला 1 फॉर 1, एक गडी बाद झालाय. चला अल्पेश मस्के बॉलिंग ट्रॅक वरती. आता बॉल निसटला, नो बॉल पंचाने घोषित केला. 1+1=2 अशा 2 धावा. आणि जे कोणी लहान चिमुकले मैदानाच्या पाठी खेळतात त्यांना विनंती असेल कृपया आपण खेळू नका, अन्यथा तिकडे आयोजक आले तर आपल्यावर देखील योग्य ती कारवाई करण्यात येईल. चांगला असतो, क्या बात आहे. काय डिफेन्स केलाय, काय बॉल अडवलाय. वाह वाह, क्या बात आहे. श्याम होते तिथं, काय वेगाने बॉल त्यांच्याकडे आला आणि त्यानंतर बॉल देखील अप्रतिमरित्या त्यांनी पकडलाय. अल्पेश मस्के चांगली गोलंदाजी होतीये, त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांची देखील साथ त्यांना तेवढं ताकदीची नक्कीच पाहायला भेटते. सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु 4च धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 रन्स ऑन दी बोर्ड. त्यात 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक गडी बाद झालेला आहे. अल्पेश मस्के बॉलिंग ट्रॅक वरती. नो बॉल घोषित केला आहे. एक धाव आणि एकेरी धावेच्या माध्यमातून स्कोर वाढला गेलाय. 5 रन्स ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक गडी बाद झालेला आहे. अगदीच निर्वी सुपर किंग्स आणि क्या बात है, क्या बात है. एफर्ट्स दिले जात आहेत. चला एकच धाव असेल, एका धावेच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 6. या धावसंख्येच्या घरात 35चा पाठलाग करायचा आहे. 6 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 19 बॉल 29 या धावसंख्येची गरज आहे. टार्गेट सेट झालाय. 19 बॉल 29 ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. अल्पेश मस्के आडव्या बॅटने खेळलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय. दन 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 सीमा पार. चौकार. आपलं देखील असेल मोस्ट वेलकम. साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. प्लीज सर हॅव अ सीट. चांगली स्पर्धा आपण अनुभवताय.
क्या बात आहे, फलंदाज बाद. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय 12 या धावसंख्येवरती. सो मच जिथे साईनाथ बालमित्र मंडळचे सर्व आदरणीय आमचे जितेश कुडालकर दादा इकडे आलेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. त्यांना देखील विनंती असेल आणि निलेश डोबले साहेबांना विनंती करतो की आपण दादांचे योग्य तो सन्मान करायचा आहे. चांगला स्ट्रोक परंतु फलंदाज बाद. आणखीन एक मोठा हादरा. वन मोर विकेट डाऊन. क्या बात आहे दत्ता. चला दत्ता यांच्यासाठी विक्रमभाई पवार यांच्या माध्यमातून खरं तर 1000 रुपयाचं पारितोषिक दत्ता यांच्यासाठी देण्यात आलेलं आहे. ज्या बॅक टू बॅक 2 बॉलवरती ज्या 2 विकेट घेतल्यात त्या घेणार. ओके, माफी असावी. अजून जर 2 विकेट घेतल्या तर मात्र बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल विक्रमभाई पवार यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. दत्ता चांगला स्ट्रोक. एक धाव घेतली आहे. एकेरीच्या माध्यमातून स्कोअर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला. तेरा चेंडू 22 या धावसंख्येची गरज. 13 धावा धावफलकावरती लागले गेल्या. 13 चेंडू 22 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दत्ता चांडवेल आपल्याला पाहायला भेटतात. चांगला स्ट्रोक डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव एक घेतली ना. एकेरीच्या माध्यमातून स्कोर वाढला गेलाय हळवारपणे. 14 धावा धावफलकावरती अलगच आपल्याला पाहायला भेटतात. 35 चं टार्गेट आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. आता मात्र महाराष्ट्र पोलीस रोशन दुतुसकर साहेब देखील आपल्याला पाहायला भेटतात. कुणी घेतली तर चला, रोशन दुतुसकर यांनी जर विकेट हॅट्रिक देखील घेतली तर विक्रमदादा पवार यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. 11 चेंडू 21 ची गरज आहे. सांगितलं आता किती 11 बॉल 21 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती रोशन दुतुसकर. क्या बात आहे, फलंदाज बाद. आणखीन एक मोठा हादरा. 1 मोर विकेट डाऊन. ओ यू टी. देखील ओपन झाल्यात. आता मात्र स्पर्धा फ्रंट स्लाइड्स मध्ये खेळली जाईल. एक विकेट घेतली आहे विक्रमभाई पवार यांच्या माध्यमातून. तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी रोशन दुतुसकर आपल्याला पाहायला भेटतात. चांगला खेळ होतोय. सातत्य काय असे या गोलंदाजाने दाखवलंय. यस, फलंदाज बाद. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय. या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी मेडन हॅट्रिक होईल का, विकेट हॅट्रिक होईल का, हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. पॅचची कडा लागली. फलंदाज थोडे पुढे गेले. त्यानंतर विकेट किपिंग देखील अप्रतिम दर्जाची आपल्याला पाहायला भेटली. त्यानंतरचा उत्साह आपण पाहिलाय. विकेट हॅट्रिक जर आली तर विक्रमभाई पवार यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक देखील रोशन दुतुसकर यांना देण्यात येईल. एक बॉल आहे. ह्या एक बॉल वरती विकेट हॅट्रिक होईल का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. चांगला बॉल. बॅक टू दी बॉलर. रोशन दुतुसकर आपल्याला पाहायला भेटतात. स्वतः संघ मालक आहेत. चला, चार चेंडूचा खेळ संपलाय. चला, 2 बॉलला देखील 2 विकेट्स घेतल्या तरी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. वाईड बॉल पंचाने घोषित केला, दंडित केलाय.
चांगला स्ट्रोक, परंतु परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे. करता पूर्णरित्या डाव सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. डिफेन्सिव्ह गोलंदाजी आणि त्याच बरोबरीने अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटलंय. चला शेवटचा एक बॉल आहे, शेवटचा एक बॉल आहे आणि आता मात्र मॅचचं इक्वेशन 7 चेंडू 19 ची गरज. विकेट घेतली तरी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. क्षेत्ररक्षण डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. या दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 या धावसंख्येच्या घरात आणि आता मात्र 6 चेंडू 17 ची गरज. चांगला स्ट्रोक आणि एकच धाव. एक धावेने फारसा फरक पडणार नाहीये. ओमकार कदम बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतात. येणारे 5 बॉल 16 ची गरज, जिथे 6 बॉल मध्ये 17 ची गरज होती. एक धाव आली म्हणजेच काय तर 16 ची गरज असेल. ओमकार कदम पूर्णरित्या विश्वास यांच्यावरती आहे. विश्वास सोपवलाय कर्णधाराने त्यांच्यावरती. गोलंदाज तयार. चांगला बॉल आहे. एकच धाव. 4 चेंडू 15 ची गरज. एक बॉल खूप महत्वाचा आहे. या एक बॉल वरती जर मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये जिवंत राहील बॅटिंग करणारी टीम निर्वी सुपर किंग्स. परंतु चांगला स्ट्रोक, बॅक टू दी बॉलर. चला डॉट बॉल, डॉट बॉल आणि आता मात्र 3 चेंडू 15 ची गरज. इथून पुढे मॅच कदाचित फसली गेली आहे. निर्वी गोवा संघ इथे मात्र गोवा कॉलिंग संघ चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. भले पहिली मॅच त्यांनी गमावली, तदनंतरच्या दोन्ही मॅचेस त्यांनी स्वतःच्या पदरामध्ये टाकली आहेत. ही मॅच देखील त्यांच्या पदरामध्ये जाईल, कारण की जो इक्वेशन हवा होता 34 धावा केल्या, 35चा पाठलाग करायचा होता आणि त्यानंतरची ही मॅच पुन्हा एकदा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. मॅच जिंकली गेली आहे. या मॅचमध्ये पूर्णरित्या औपचारिकता बाकी आहे आणि मॅच कदाचित नव्हे तर पूर्णरित्या श्रुती गोवा कॉलिंग संघाच्या खात्यामध्ये झुकताना आपल्याला पाहायला भेटली आहे. हो नक्कीच झुकली आहे. क्या बात आहे. अप्रतिम दर्जाचा खेळ. रोशन दुतुसकर असतील, त्यानंतर आमचे दत्ता चांडवेल असतील, त्यांचा देखील खेळ आम्ही सातत्यपूर्वक चांगला पाहिला आहे. 2 विकेट्स देखील त्यांनी घेतल्या. या मॅचमध्ये पूर्णरित्या कलाटणी घेऊन आल्या आहेत. चला बाकी 11 आणि समृद्धी स्ट्रायकर्स. चला ए पोल आणि त्या ए पोल मधला पहिला संघ निर्वी सुपर किंग्स. तिन्ही मॅच लॉस त्याने गमावलेले आहेत आणि त्यामुळे हा संघ या लीग स्टेज मधून बाहेर पडलाय. याची देखील नोंद आपण घ्यायची आहे. विक्रमभाई पवार यांच्या शुभास्य करता इथे मात्र नाणेफेकीचं कौल झालं आणि
समृद्धी स्ट्रायकर संघाने खरं तर नाणेफेकीचं कौल जिंकलंय. खरं तर दादांचं देखील इथे आपण योग्य तो असा सन्मान करणार आहोत. करंजडे गावावरनं बिलॉंग त्यांनी केलं आणि या संपूर्ण स्पर्धेला आणि खरं तर आयोजकांवरती आणि ईगल प्रीमियर लीगवरती असलेलं त्यांचं प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन आलं आहे.